रायगडमध्ये आदिती तटकरे 15 ऑगस्टला करणार ध्वजारोहण. राज्य सरकारचं परिपत्रक जारी. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम. दिल्लीमध्ये सरकारला जाब विचारणाऱ्या खासदारांना अटक केली. ईव्हीएम कसं हॅक होतं हे भाजपच्या नेत्यांना दाखवलं. उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात. सत्य बाहेर येईल म्हणून निवडणूक आयोग घाबरला. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल. ताब्यात घेतल्यानंतर राहुल आणि प्रियांका गांधींची काही वेळानंतर सुटका. शपथपत्रासह 10 दिवसांच्या आत पुरावे सादर करा. राहुल गांधींना महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नोटीस. गोपीनाथ मुंडेंनी ओबीसी समाजाची मोठ बांधली, पण मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणी संदर्भात सुनावणी गुरुवारी होणार. महादेवीसाठी सरकारसह वनतारा सर्वोच्च न्यायालयात. गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ. जैन मुनींचं वक्तव्य. जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं म्हणणं. नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा. अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात बैठक. 2 गट आपापसात भिडले. शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचाही आरोप. पुण्यामधल्या कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात. भाविकांनी भरलेलं वाहन 100 फूट खोल दरीत कोसळलं. 9 महिलांचा मृत्यू तर 20 जणांची प्रकृती गंभीर. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तानं गमावला जीव. पीडित कुटुंबाला दुचाकीवरून मृतदेह नेण्याची वेळ. भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू. विठ्ठल रुक्मिणीची पूजा हिंदीतून नाहीच. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वादावर स्पष्टीकरण. मनसेचा आंदोलनाचा इशारा. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरात गर्दी. त्र्यंबकेश्वरात भाविकांची मांदियाळी.